सप्टेंबर ऑक्टोबर 4 महिन्यात तर आपण तिथं आघाडीमध्ये गेलो आणि काँग्रेसच्या बरोबर सरकार स्थापन केलं. हा सगळा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्या खोलामध्ये मला फार जायचं नाही. परंतु नंतरच्या काळामध्ये अनेकांनी संघटनेची जबाबदारी चालवत असताना जे सन्माननीय पदाधिकारी असतात त्यांचा मान सन्मान धीरजने त्याचा उल्लेख केला आपल्या भाषणामध्ये. लोकांना कार्यकर्त्यांना फार काही कामं 100% झालेलीच पाहिजे अशातला भाग नाही, परंतु मान सन्मान मिळाला पाहिजे. आपली ती महाराष्ट्राची संस्कृती, ती देशाची संस्कृती आहे आणि पहिल्यापासून सगळेच जण वडीलधारी यांना मान सन्मान देत आलेले आहेत, इतर लोकांना पण मान सन्मान देत आलेले आहेत. परंतु जो आपण मधल्या काळामध्ये 2 जुलैला निर्णय घेतला त्याच्या आधीच्या काळात काही जणांचं महत्त्व पक्षामध्ये वाढलं आणि ते वाढल्यानंतर कसं आपण सगळ्यांशी बोललं पाहिजे, वागलं पाहिजे, कसं सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे, कसं कुणाला अलीकडं म्हणजे घरातला कामवाला गडी असला किंवा घरकाम करणारी बाई असली आणि तिला जरा मालकिनीनं किंवा घरातल्या प्रमुखांनी काही बोललं की ती म्हणते चल हिशोब कर आणि पैसे घे आणि चल मला सोड. म्हणजे एवढे अलीकडची परिस्थिती आहे. म्हणजे कधी कोण कुणाला सोडून जाईल सांगता येत नाही. एवढं प्रत्येक जणाला आपला मान सन्मान ठेवावा असं वाटत असतं, परंतु तसं काही बाबतीमध्ये काही ठिकाणी घडत नाही आहे आणि त्याचा फार वेगळ्या प्रकारचा अनुभव विशेषतः ह्या निवडणुकीच्या निमित्तानं मला म्हणजे अनिल बायदास पण इथं बसलेत, बारामती लोकसभा मतदारसंघात फिरत असताना त्यांना पण त्या ठिकाणी अनेकांनी ऐकवलं कार्यकर्त्यांनी किंवा धीरजशी मी ज्यावेळेस बोलत होतो, इतर काही त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलत होतो, त्यांनी पण ते सांगितल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो. वास्तविक कार्यकर्ता हा महत्त्वाचा असतो. मी नेहमीच सगळ्यांना सांगत असतो किंवा अशा प्रकारच्या कार्यक्रम सांगत असतो की कार्यकर्ता पक्षाचा कणा असतो आणि त्याच्यामुळं तो कणा आपण जपला पाहिजे, त्याला त्या ठिकाणी महत्त्व दिलं गेलं पाहिजे. अशा प्रकारची माझी स्वतःची भूमिका आहे. मित्रांनो, सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचं आपण जी काही मेहनत घेतली आणि लोकसभा निवडणुकीच्या जे आपण काम केलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो. आजच्या बैठकीच्या निमित्तानं मोठ्या संख्येने आपण आलात त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत देखील करतो. थोडीशी गैरसोय झाली, सगळ्यांना बसायला जागा मिळाली नाही, अनेक जण उभे आहेत आणि त्यांना बसायला खुर्ची देखील तिथं देता आली नाही. ही थोडीशी गैरसोय, परंतु त्याची नोंद निश्चितपणे संघटनेकडनं पक्षाकडनं घेतली जाईल आणि पुढच्या वेळेस त्याची दुरुस्ती देखील केली जाईल. हे सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून देतो. मित्रांनो, निवडणूक ही राजकीय पक्षासाठी फक्त सत्ता मिळवण्याचं साधन आहे असं मी पण मानत नाही आणि आपल्यातले बरेच जण पण मानत नाहीत. निवडणूक हे आपण सर्वांनी 5 वर्षात लोकांच्या मध्ये जे काम केलेलं असतं त्याचं मूल्यमापन लोक त्या ठिकाणी करतात आणि आपल्याला कौल देतात. लोक देतील तो कौल मान्य करून आपण पुढं जायचं हे ध्यानात घेऊन आपण आजपर्यंत वाटचाल करत आलेलो आहे. कधी विजयाचा उन्माद देखील होऊन द्यायचा नाही आणि पराभवानी खचून पण जायचं नाही. अशा प्रकारची भूमिका सर्वांनीच कुठल्याही राजकीय पक्षामध्ये असताना प्रत्येकाने घेतली पाहिजे. निवडणूक हा राजकीय कार्यकर्त्याचा तसं बघितलं तर श्वास आहे. कार्यकर्ता लोकांमध्ये असतो, तो लोकांची आणि पक्षाची सातत्याने कामं करत असतो आणि त्यामुळे निवडणुकीत त्यानं लोकांची कामं किती केली आणि त्यानं किती केलेल्या कामांवर हक्काने तो किती मतं पक्षाच्यासाठी आणि आपल्यासाठी आणू शकतो याची परीक्षा असते. आपण नवीन राजकीय भूमिका घेतल्यानंतर ही आपल्या सर्वांची पहिलीच निवडणूक होती, ही आपण सगळ्यांनी अनुभवली. जरूर थोडासा उल्लेख प्रफुल्लभाईंनी केला. 48 जागा आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर आहेत. बाहेर पण आपण एक जागा त्या ठिकाणी लढलो नाही अशातला भाग नाही, परंतु त्या 41 जागा मागच्या वेळेस ह्या भाजप शिवसेनेच्या आलेल्या होत्या आणि फक्त 7 जागा आपल्या विरोधकांच्या आलेल्या होत्या आणि त्याच्यामुळं 7 जागांच्या पेक्षा जास्त तिथं चर्चा करायला संधी नव्हती. तरी देखील काही बाबतीमध्ये कसं आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळवता येईल हा प्रयत्न झाला आणि त्याचा उल्लेख सातारची जागा जरी सोडली तर तिथं राज्यसभेची जागा घेतलेली आहे.
आणि मी आधीच सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, सगळ्या नेते मंडळींच्या साक्षीनं सांगतो की त्याच्यामध्ये सातारची जागा जी घेतलेली आहे राज्यसभेची, ती सातारा जिल्ह्यालाच दिली जाणार आहे, ही गोष्ट देखील आपण लक्षामध्ये घ्या. नाहीतर मग पुन्हा बाकीचे इतर जिल्ह्यातले मग आले ना जागा, तर द्या ना, ते आम्हाला द्यायला काय हरकत आहे. तसं काही होऊन देऊ नका. हे पहिलं प्रफुल्लभाई तुम्हालाही आठवत असेल ते ठरलेलं आहे आणि सुनीलजी तुम्हालाही माहिती आहे, आपण इतर पण मान्यवरांच्या कानावर ही गोष्ट त्या ठिकाणी घातलेली आहे. त्या प्रकारे तिथं कार्यकर्त्याला मदत केली जाईल आणि सातारा तसा आपल्या पक्षाचा एक बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, म्हणून त्याचा उल्लेख मी आवर्जून आपल्या सगळ्यांच्या समोर केला. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. भुजबळ साहेबांनी त्याचा उल्लेख केला की आपण साधारण 54 निवडून आलेलो होतो. उद्याच्याला 288 जागांचा ज्यावेळेस निर्णय घेतला जाईल त्यावेळेस काय होईल, त्याच्याबद्दल काळजी वाटणं साहजिक आहे. मी नाही असं म्हणत नाही, परंतु तसं काही समजण्याचं कारण नाही. त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, पक्षामध्ये काम करणाऱ्या सगळ्या माझ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांचा मान सन्मान ठेवला जाईल. त्या जिल्ह्यामध्ये साधारण काही ना काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा मिळेलच, अशा प्रकारची आखणी करूनच आणि थोडंसं सुरुवातीपासूनच ह्याच्यामध्ये लक्ष घालून, कारण नंतर काही वेळेस इतका शेवट, आता नाशिकच्याच जागेच्या संदर्भात तुम्हाला आठवत असेल, तिथं खाली बहुतेक आमदार आपल्या विचाराचे होते, म्हणजे भाजपाने आपल्या विचाराचे, आणि तिथली जागा तिथं देत असताना थोडा विलंब लागला आणि त्याच्याबद्दल अनेकदा माणिकरावांनी असेल, सरोजने असेल, बाकीच्या आमच्या हिरामणने असेल किंवा इतर माझ्या सहकाऱ्यांनी पण तिथल्या बोलून दाखवलं की ह्याच्याबद्दल असं करून चालणार नाही. आणि मग समोरचे लोक कामाला लागतात, प्रचाराला लागतात आणि त्याचा फटका हा निश्चितपणे आपल्या सगळ्यांना म्हणजे महायुतीला बसतो. अशा प्रकारचा सुतवच त्या ठिकाणी झाला आणि ही गोष्ट मी नाकारू शकत नाही. मगाशी मी धीरज आणि ह्या सगळ्यांशी बोलत होतो. प्रफुल्लभाईंनी पण त्याचा उल्लेख केला. आपल्याला उद्याच्या 10 जूनला 25वां वर्ष आपण साजरं करतोय, म्हणजे 1099 ते 2024, तर त्यामध्ये 25 वर्ष पूर्ण होत आहेत आपल्याला आणि 26वा वर्धापन दिन, पहिला वर्धापन दिन जर 10 जून 1999चा आपण धरला तर, आणि त्याच्यातून पुन्हा राष्ट्रीय पक्ष म्हणून आपल्याला मान्यता मिळवायची आणि तशा प्रकारचा प्रयत्न हा सगळ्यांचा चाललेला आहे. आजच्या ह्या पक्षप्रवेशाच्यामुळं धीरज आणि बाकीच्या सगळ्या प्रदेशाध्यक्षांनी, युवकच्या आणि इव्हन फादरच्या पण अध्यक्षांनी ज्यांनी प्रवेश केलेला आहे, त्याच्यातनं तिथं पक्षाची ताकद वाढवण्याच्या करता निश्चितपणे मदत झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं सर्वांचं आपण स्वागत केलेलंच आहे. आणि पुढचं अधिवेशन कुठं घ्यायचं, ज्याचा उल्लेख सुनील तटकरे यांनी केला, मग ते षण्मुखानंदला घ्यायचं का तालकटोराला दिल्लीमध्ये घ्यायचं, ते आम्ही त्या ठिकाणी ठरवू. 10 जूनलाच होईल असं सांगता येत नाही, कारण 10 जूनला जर काही वेगळं दिल्लीमध्ये त्या दिवशी घडलं तर 2 दिवस पुढं पण ते जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2-3 दिवस ह्याची पण कृपा करून कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी. पण 10 जूनला आपला वर्धापन दिन आहे, तो मात्र वेगवेगळ्या भागामध्ये चांगल्या पद्धतीनं साजरा करण्याच्याबद्दलचा कार्यक्रम हा सगळ्या जिल्हाध्यक्षांना, कार्याध्यक्षांना, सगळ्या माझ्या सहकारी मित्रांना दिला जाईल. त्याबद्दल आपण यत्किंचितही शंका मनामध्ये बाळगू नका, अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना करीन. मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. विशेषतः पाण्याचे साठे अतिशय कमी झालेले आहेत. 5% कपात, 10% कपात, 15% कपात. वादळ पश्चिम बंगालमध्ये धडकलेलं आहे. प्री मान्सून काही भागामध्ये मोठा कोसळला आहे. हवेच्या वादळी वाऱ्यामुळं प्रचंड नुकसान झालं, पत्रा उडून गेला. तरी देखील त्याच्यामध्ये आपण लक्ष घातलं आणि 25 जिल्ह्यामध्ये साधारण 10,000 हेक्टरचे पंचनामे कालपर्यंत झालेले आहेत. पंचनाम्याचं काम सुरू आहे, कारण तो काही ठिकाणी जनावरं मेली आहेत, काही ठिकाणी मनुष्यहानी पण झालेली आहे, पत्रे पण उडालेले आहेत, घराचंही नुकसान झालेलं आहे, पिकांचं, उन्हाळी पिकांचं नुकसान झालेलं आहे. आणि
काही भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात टँकरनी पाणी पुरवठ्याची मागणी आहे. ती पण मागणी पूर्ण करण्याचं काम आपण करतोय आणि त्याच्यामध्ये सातत्याने आपलं लक्ष आहे. त्यामध्ये ज्या दिवशी आपल्या इकडचं मतदान झालं त्याच्यानंतर ताबडतोबच मंत्रालयामध्ये बसून आमचा सगळ्यांचा आढावा चाललेला आहे. स्वतः मुख्यमंत्री पण घेत आहेत. आज देखील राज्यातील